रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीवर सध्या पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढावले असून पुढील 48 तासात बहुतांश कारखाने बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज आमरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। लोटे MIDC सह परिसरातील 19 गावांना याच यंत्रणेतून पाणी पुरवठा केला जातो। मात्र कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने वीज निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीत येणारे पाणी बंद झाले असून MIDCच्या उच्चंदन केंद्राजवळही पाणी उपलब्ध नसल्याने गेल्या 6 ते 7 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। या पार्श्वभूमीवर उद्योजक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असून कर्मचारी वसाहती आणि 19 गावांना पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना MIDC प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। गेले काही दिवस लोटे परशुराम MIDC मध्ये पाण्याचा एकही थेंब येत नाहीये आणि त्यामुळे एकदम गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रामुख्याने कोयना धरणातल्या अवजलावर वाशिष्ठी नदीमध्ये पाणी सोडलं जातं आणि त्या वाशिष्ठीमध्ये MIDCचं पंपिंग स्टेशन आहे वालोपे येथे। तिथून पाणी लिफ्ट केलं जातं आणि ते MIDC मार्फत लोट्यातील सर्व उद्योजकांना आणि परिसरातील जवळजवळ 17 गावांना या MIDCच्या योजनेवर पाणी पुरवठा केला जातो। गेले काही दिवस धरणामधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी सोडलं जात नाहीये नदीमध्ये आणि नदीमध्ये पाणी नसल्यामुळे MIDCने पाणी सोडण्यास हतबलता दाखवली आणि सर्वांना एक नोटीस दिली आहे की त्या नोटीसमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही आता तुम्हाला पाणी उद्योगांसाठी देऊ शकत नाही, तरी अनिश्चित कालावधीसाठी हा पाणी पुरवठा बंद राहील, सहकार्य करावे। अनिश्चित कालावधीसाठी पाणी पुरवठा बंद राहील आणि सहकार्य करावे म्हणजे काय? ही औद्योगिक वसाहत प्रामुख्याने रासायनिक वसाहत आहे। शासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल देणारी वसाहत आहे। जवळजवळ 25 ते 30 हजार लोकांना रोजगार देणारी वसाहत आहे आणि अशा वसाहतीला फक्त एका पत्राने नोटिसीने असं सांगणे की आता अनिश्चित कालावधीसाठी पाणी पुरवठा बंद राहील आणि आपण सहकार्य करावे। आज गेले 5 ते 6 दिवस सगळे संपूर्ण उद्योग बंद झालेले आहेत। घरडा कंपनीसारखी मोठी कंपनी कालपासून संपूर्णपणे ठप्प झालेली आहे। कर्मचाऱ्यांना सुद्धा ले ऑफ द्यावा लागतोय, कारण कंपन्यांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेवणासाठी लागणारं पाणी उपलब्ध नाही, पिण्यासाठी लागणारं पाणी उपलब्ध नाही, वॉशिंगसाठी त्यांना आवश्यक दैनंदिन गोष्टीसाठी पाणी उपलब्ध नाही। त्याचबरोबर या परिसरामध्ये असणाऱ्या सर्व ग्रामपंचायती ज्या संपूर्णपणे या पाण्यावर अवलंबून आहेत, आज त्यांच्याकडे पाण्यासाठी वणवण करावी लागते, नागरिकांना पाणी उपलब्ध नाहीये। आणि अशा परिस्थितीत MIDCने फक्त अशा पद्धतीनं नोटीस काढून म्हणणं हे थोडंसं चुकीचं वाटलं आम्हाला। त्या अनुषंगाने आम्ही एक मीटिंग या ठिकाणी असोसिएशनमध्ये कॉल केली होती। त्या मीटिंगमध्ये आम्ही समजून घेतलं, आम्हाला मान्य आहे की धरणामध्ये पाणी नाही आहे, परंतु लोकांना पिण्यासाठी तरी किंवा औद्योगिक वसाहतीत कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी, कॉलनीमधील लोकांना दैनंदिन पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी मिळावं यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली। या संदर्भात काल माननीय कलेक्टर साहेब रत्नागिरी यांच्यासोबत मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये सर्व विभागाचे लोक उपस्थित, अधिकारी वर्ग उपस्थित होते। कलेक्टर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने तो विषय हाती घेतला आणि त्या विषयाला प्राधान्य दिलंय आणि MIDCला तसे निर्देश दिलेत की पिण्यासाठी आवश्यक असणारं पाणी आणि कर्मचाऱ्यांना असणारं आवश्यक पाणी हे त्वरित पुरवठा करावा। त्यासाठी MIDCने टँकरच्या मार्फत ते पाणी द्यावं अशा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची कारवाई फक्त आता लवकरात लवकर होणे गरजेचं आहे। कारण जर आता अशी परिस्थिती आहे की उद्यापासून जर पाणी म्हणजे आजपासूनच लोकांना दैनंदिन वापराचं सुद्धा पाणी नाही आहे, तर जर हे पाणी मिळालं नाही तर फारच बिकट अवस्था आहे, एकदम आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याच्या संदर्भात। तर या दृष्टीने शासनानं, प्रशासनानं लक्ष द्यावं आणि याच्यावर त्वरित कारवाई करावी असं आम्हाला वाटतं।